हा, आता इकडे लक्ष द्या. ॲनिलिडा म्हणजे अर्थवर्म समजतं. अर्थवर्मला छोटे छोटे पाय असतात, त्याला पॅरापोडिया म्हणतात. पॅरापोडिया म्हणजे काय, त्यांचा लोकोमोटरी ऑर्गन आहे, त्यांनी ते काय होतात, मूव्ह होतात. ठीक आहे. तर पॅरापोडिया सारखं स्ट्रक्चर असतं कशामध्ये, पेरिपेटस म्हणलोय ना आपण आता. हां. आणि थिन क्युटिकल बॉडी असते. तुम्ही जर गांडूळ म्हणजे अर्थवर्म कधी बघितलं असेल तर त्याची कसे थिन क्युटिकलचा अर्थ काय होतो बेटा, त्याच्यामध्ये काय असतं, एक अशी लेअर निघते. आणि सेगमेंटेड बॉडी म्हणजे काय, त्यांच्या बॉडीवरती असे सेगमेंट असतात. असे सेगमेंट समजतं ना, समजतं, जाऊ दे. सेगमेंटेड बॉडी असते. आणि ऑर्थ्रोपोडा जो आहे, ऑर्थ्रोपोडा म्हणजे कॉकरोच, इन्सेक्ट, तर ते कसं ट्रॅकियल रेस्पिरेशन करतात. ठीक आहे. ट्रेकिया म्हणजे काय, विंड पाइप. ठीक है, दैट इज कॉल्ड एज ट्रेकिया. तो वो दोनों के भी क्या बताते हैं बेटा, कैरेक्टरिस्टिक बताते हैं. इसलिए पेरिपेटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन एनिलिडा एंड ऑर्थ्रोपोडा. आता याच्यात दोन प्रश्न आहेत बेटा. राईट अ शॉर्ट नोट ऑन कनेक्टिंग लिंक मध्ये तुम्ही डेफिनेशन पण लिहाल आणि एक दोन एक्झाम्पल लिहाल, तेव्हा तुम्हाला 3 मार्क मिळतील. आणि व्हाय पेरिपेटस इज कनेक्टिंग लिंक सपोज आलं की ॲनिलिडा आणि ऑर्थ्रोपोड मधली कनेक्टिंग लिंक काय आहे, तेव्हा पण तुम्ही काय लिहिणार, डेफिनेशन पहिले लिहिणार, त्याच्यात कसे कॅरेक्टरिस्टिक ॲनिलिडाचे आहे ते पण सांगणार, आणि कसे कॅरेक्टरिस्टिक ऑर्थ्रोपोडचे आहे ते पण सांगणार, आणि म्हणून ती कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंकचा प्रश्न बेटा येतोच. तो 1 मार्कांसाठी पण येतो, तो 2साठी पण येतो, तो 3साठी पण येतो. म्हणजे कुठेतरी हा प्रश्न कव्हर होतो. म्हणजे त्याच्यात लिहिलं असेल की डग बिल प्लॅटिबस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिडा आणि ऑर्थ्रोपोडा, ट्रू और फॉल्स स्टेटमेंट मध्ये ते फॉल्स स्टेटमेंट है. पेरिपेटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन एनिलिडा एंड ऑर्थ्रोपोड. तो ये हमें पता होना चाहिए. कभी कभी करेक्ट सेंटेंस लिखना पड़ता है, करेक्ट स्टेटमेंट लिखना पड़ता है अगर वो फॉल्स है तो एवरी टाइम ऐसे जरूरी नहीं है कि वो फॉल्स ही होगा अगर उन्होंने बोला है कि करेक्ट लिखना है. लास्ट टाइम ऐसे हुआ है पेपर में, है ना, राइट फॉल्स स्टेट करेक्ट स्टेटमेंट, तो जो करेक्ट था उसको फॉल्स है, क्योंकि आगे लिखा था ना राइट करेक्ट स्टेटमेंट फॉर फॉल्स वन. तो ऐसा जरूरी नहीं है कि जो उन्होंने आगे बोला है तो वो फॉल्स ही है इसलिए करेक्ट करने को बोल रहे हैं, वो स्टेटमेंट करेक्ट भी हो सकता है. समजतंय. त्याच्यानंतर बेटा याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, अॅनाटॉमिकल, एम्ब्रिओलॉजिकल, हे जे पिक्चर्स तुमच्या इमेजेस तुमच्या पुस्तकात दिलेले आहेत तर ते येतात, आणि हे पिक्चर काय शो करताय त्याला आपल्याला तेच सगळं लिहावं लागतं. व्हॉट इज मीन बाय एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. येस, कन्स्ट्रक्टिव्ह जी स्टेज असते एम्ब्रिओची, त्याच्यामध्ये येस इनिशियल स्टेज जी असते कन्स्ट्रक्टिव्ह फेज ऑफ दॅट, काय म्हणू आपण, डेव्हलपिंग एम्ब्रिओची, तर त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी सारख्या असतील, आपलं सिमिलॅरिटी असेल तर याचा काय अर्थ होतो, दे मस्ट कम फ्रॉम द कॉमन ओरिजिन. समझ ह्याच्यानंतर बेटा स्पेसिएशन. मैंने आपको बताया है कि ज्योग्राफिकल एंड रिप्रोडक्टिव आइसोलेशन क्या है, वो स्पेसिएशन देता है, वो हमने पढ़ा था, लिखा था भी पेपर में भी. हाँ सांग, पटकन वाच फक्त. बरोबर. हाँ, मतलब जोग्राफिकल मतलब क्या, जोग्राफिकल आइसोलेशन मतलब मैंने बताया था कि सारा स्पीशीज मतलब पॉपुलेशन एक ही जगह रहता रहता है पहले, लेकिन बाय एनी मीन्स क्या होते, जोग्राफिकल चेंज आते हैं और वो दो पॉपुलेशन क्या होते हैं, डिवाइड हो जाते. तो डिवाइड होने से वो एक दूसरे को नहीं मिल सकते क्योंकि कुछ बड़ा बीच में अभी डेवलप हो गया है, तो वो उनका अलग एक पॉपुलेशन बन जाता है और ये इनका अलग बन जाता है, वो एक ही स्पीशीज से है ना, लेकिन इनके जियोग्राफिकल कंडीशन अलग हो गए, उनका फूड अलग हो गया, उनका शेल्टर अलग हो गया, उनका हैबिटेट अलग हो गया जैसे इनका है. ठीक है. तो जब वो रिप्रोड्यूस करेंगे तो उस इन्वायरमेंट के हिसाब से उनमें क्या आएंगे, नेक्स्ट जनरेशन में चेंजेस आएंगे और इनमें उनके हिसाब से आएंगे. इसलिए क्या होता है स्पेसिएशन, मतलब डिफरेंट वरायटी बन गया एक ही स्पीशीज में, दॅट इज कॉल्ड स्पेसिएशन. समजलं. थोडं थोडं आपल्याला जर लक्षात राहिलं तर आपण नक्की काय लिहिणार आहे हे लक्षात येतं, म्हणजे ब्लँक नाही जात पुढचं मग. हां,
त्याच्यानंतर शेवटचा आहे बेटा याच्यात जे आपण इव्होल्युशन मध्ये स्टेप बघितले त्याच्यात रॅमॅपिथेकस जो आहे तो फर्स्ट ह्यूमन लाइक रेकॉर्ड जो आहे दैट इज रैमापिथेकस। ठीक है, और फर्स्ट वाइज मैन कौन है बेटा? नेंदरथाल। ठीक है, ये ध्यान में रखना है, रैमापिथेकस एंड नेंदरथाल। और एक क्वेश्चन आता है बेटा जिनका क्वेश्चन है ये लिख के रखो, वॉटर फॉसिल्स अंडरलाइन करून ठेवा। वॉटर फॉसिल्स दाखव रे एक मिनिट, हेच दाखव। तुमच्या टेक्स्टबुक मधला प्रश्न आहे हा, फॉसिल आहे ना रे। ई प्रश्न, ई ई कुठला ई मला काय दिसत नाही ना, चौथा सहावा सातवा काय हा नंबर 7 सगळं खोडलं याच्यातलं। हा प्रश्न आहे ना सगळ्यांकडे टेक्स्टबुक आहे, क्वेश्चन नंबर आता मला नाही दिसतंय रे किती आहे तर 7 मधला पण हा ई दिसतोय, डिफाइन फॉसिल। एवढं किचडलंय त्याच्यावर श्रीदत्त मला दिसत आहे ना नंबर ते। फॉसिल, फॉसिल म्हणजे काय कोणी सांगू शकतं? श्रीदत्त नाही, हर्षित तू सांगू शकतो? बरोबर, इम्प्रेशन आहे, त्याला अजून एक शब्द आहे रेमिनंट्स, रेमिनंट्स एंड इम्प्रेशंस ऑफ डेड एनिमल अंडरग्राउंड। मतलब जो फॉसिल है ना बेटा हमें क्या बताते हैं कि दे टेल्स अस कि ये कभी अपने अर्थ पे थे, है ना, एग्जिस्टेंस था इनका, उन्होंने कैसे खुद में चेंजेस लाए और सस्टेन हुए इस अर्थ पे, कैसे उनका एग्जिस्टेंस था। तो दिस इज द इम्पोर्टेंस ऑफ फॉसिल फॉर द इवोल्यूशन। ठीक है, तो बहुत नहीं लिखना इसमें, व्हाट इज द डेफिनेशन ऑफ फॉसिल लिखना है और बाद में कि फॉसिल हमें क्या बताता है इसके बारे में लिखना है। 2 दिवस आहेत ज्यांचे पेपर आहे, हा प्रश्न आपल्या याच्यात पण असू शकतो, तुमच्यासाठी पण सांगून ठेवते कशासाठी पेपरमध्ये। ठीक आहे, रॅमॅपिथेकस सांगितलं मी, त्याच्यानंतर काय सांगितलेला? वाईज मॅन फर्स्ट रेकॉर्ड, अजून त्याच्यात आहे काही? होमोसॅपियन कोण होता? हा, डार्विन्स थिअरीचे काय बेटा? लिमिटेशन्स आणि त्याचे पॉस्ट्युलेट्स आणि लॅमार्किझम, ह्या महत्वाच्या थिअरी आहेत दोन्ही, लॅमार्किझम आणि डार्विन्स थिअरीचे लिमिटेशन। व्हॉट वॉज द लिमिटेशन्स ऑफ डार्विन थिअरी? वाच रे स्वराज, वाचूनच दाखवायचंय, वाच, तुला पाठ आहे? हो, अरे वा, वाच, बोल। हा बरोबर बरोबर, लास्ट वन राहिलंच नाही, येते कोण? यूजलेस चेंजेस। ठीक है, व्हाट इज अदर फॅक्टर विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्यूशन? नॅचरल सिलेक्शन नाही आहे, अजून मग काय असेल? स्पेसिएशन, बरोबर, अजून जिओग्राफिकल आयसोलेशन, व्हेरिएशन, है ना, हे पण महत्वाचं आहे। व्हेरिएशन जर येणार नाही तर इव्होल्यूशन मध्ये इव्होल्यूशन होणार नाही, तसेच तसे स्पीशीज बनत राहिले तर आपण अजूनही मागडच राहिलो असतो। ठीक है, नेक्स्ट है बेटा इसमें चैप्टर, इसमें इतना ही करना है, ईच एंड एवरी क्वेश्चन इज इम्पॉर्टंट। ठीक है, हाँ बोला, पटकन विचार, येतं का? वाचतो, वाच। सोशल, हाँ उद्या मी इथेच काम करते काही नाही, हाँ हा वाच रे लवकर लॅमार्किझम। तुम्हाला काही डाऊट असेल तर ऐकून घ्या, संडेला पेपर झाल्यावरती मी ते सॉल्व करू शकते। मॉर्निंग सेशनलाच मी पेपर ठेवणार आहे की जर की लवकर तुमचे चेक करून देईन मी पेपर ते। ठीक आहे, 8 ते 10 वगैरे असं काही पेपरचं टायमिंग असेल तर तो नाही रे, शनी इव्हिनिंगला कधी, तो इव्हिनिंगला कधी पेपर मी कधी चेक करून द्यायचा? हा, पण तुम्ही तर जॉग्राफीचा देणार आहे ना? बरं ठीक आहे, बघते। हा ना, उद्याचा दिवस मिळतोय ना तुम्हाला अभ्यास करायला, प्रॉब्लेम काय? हा, का नाही? तो तुमचा प्रॉब्लेम आहे बेटा, तुम्ही काय करू शकता? उद्या संडेला संध्याकाळी चालेल, मी 2 टायमिंग ठेवते, तुम्हाला जेव्हा वाटतं तेव्हा देऊन द्या। ठीक आहे, पण संध्याकाळी म्हणजे असा एवढ्या इव्हिनिंगला नसेल, 3 ते 5, 4 ते 6 असा असेल पेपर, मग एवढा 6 ते 8 आम्ही इथंच राहतो सगळे संध्याकाळ। हां
मग रविवारची संध्याकाळ तर नको वाटते ऍटलीस्ट. नाही ना, अजिबात नाही. तुमचा अभ्यास उद्या करा, सकाळच्या वेळात पेपर द्या, म्हणजे त्या चुका कळतील तुम्हाला आणि तुमचा वेळ मिळेल तुम्हाला. चलो नेक्स्ट. चला स्वराज घोरपडे, मला सांग तू. शुभंकर ओम इकडे लक्ष द्या. स्वराज घोरपडे आता सांगणार आहे सगळ्यांना, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ग्लायकॉलिसिस अँड टीसीए सायकल. तू स्वराज आहे? नाही, ते तो गाईड आहे, गाईड. हा, नाही येत का? बरं बोल हर्षिल, एक सांग. हा हा, पुढे 1 मिनिट तुमच्याकडे येणार आहे मी. हा हा, इकडे लक्ष द्या आता. ग्लायकॉलिसिस फर्स्ट स्टेप ऑफ काय रे? फर्स्ट स्टेप ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन. टीसीए इज द सेकंड स्टेप ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन. स्वराज दुसरं त्याने सांगितलं, ग्लायकॉलिसिस टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम. टीसीए सायकल, विहंग इकडे लक्ष द्या. टीसीए सायकल टेक्स प्लेस इन माइटोकॉन्ड्रिया. येस, थर्ड वन एनीवन? 2 ATP, 2 molecules of ATP are present, and here TCA में ATP are not produced. 2 molecules or ATP are produced, ATP are not produced. बघा 3 झाले. इथल्या इथे अभ्यास होतोय. हा, चुकलंय ते. हा बोल रे. नीडेड. हा हा हा, 2 molecules of बरोबर. कार्बन डायऑक्साइड ग्लायकोलायसिस मध्ये पण मिळतो ना? मिळतो ना ग्लायकोलायसिस. टीसीए मध्ये नाही मिळत का? मिळतो? नाही रे, त्याच्यात पण आहे. ग्लायकोलिसिस मध्ये पण आहे आणि टीसीए मध्ये पण आहे. फक्त FADH2 नाही का टीसीए मध्ये मिळतं आणि ग्लायकोलिसिस मध्ये मिळत नाही, बाकी सगळं मिळतं. हा, CO2 का? चेंज करून घ्या तुम्ही. हे रेफर करा ना बुक आपलं, याच्यात काय लिहिलंय ते. नाही, मी तुम्हाला CO2 सांगितलं असेल माझ्याकडे लिहिलेलं आता, पण CO2 मी तुम्हाला सांगितलंय. तुम्हाला ना जेव्हा पण तुम्ही डायजेस्ट मध्ये करताना बेटा, त्याच्यात कधी कधी प्रिंटिंग मिस्टेक, लिहितं एक छापतं एक देतं एक, असं होतंय ते. तर टेक्स्टबुकचं थोडंसं रेफर करून घ्यायचं, तिथे अंडरलाईन करायचं. तुम्ही ते टॅली करू शकता. बरेचदा डायजेस्ट मध्ये MCQ मध्ये पण गडबड होते. हा, कारण की त्या छापणाऱ्याला माहिती नसते उत्तर काय आहे, काढणारा वेगळाच असतो, लिहिणारा वेगळाच असतो, असं होतंय ते. त्यामुळे ते तेवढं करा. EMP पाथ. हा, आणि TCA सायकल इज कॉल्ड. हा बोल ना. हा बरोबर, व्हेरी गुड. अजून एक 4-5 तर होऊनच गेले. ग्लायकॉलिस इकडे लक्ष द्या रे. ग्लायकॉलिसिस एरोबिक आणि अनएरोबिक दोन्ही रेस्पिरेशन मध्ये होतं आणि टीसीए सायकल फक्त एरोबिक रेस्पिरेशन मध्ये होतं. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारते की व्हाय ऑक्सिजन इज नेसेसरी टू ऑक्सिडाइज. येस, रेस्पिरेशन. बरोबर. कंप्लीट ऑक्सिडेशन के लिए ग्लूकोज के, येस, टू गिव 30 ATP. आता याने काय सांगितलं बेटा, इकडे लक्ष द्या. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय होतं, ऑक्सिजन इन्व्हॉल्व असतो आणि 38 ATP एवढी एनर्जी प्रोड्यूस होते. म्हणजे तो ग्लुकोज मॉलिक्यूल काय होतं, पूर्णपणे ऑक्सिडाइज होतो. आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय होतं बेटा, फक्त 2 ATP आपल्याला मिळतात. इनकम्प्लीट त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन होतं. दॅट्स वाय ऑक्सिजन इज नेसेसरी टू ऑक्सिडाइज द ग्लुकोज. आलं लक्षात? अजून आता दुसरा प्रश्न बेटा याच्यामध्ये,
हायर प्लांट्स परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय लिहायचं? अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय? काय होतं अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे? येस, बरोबर. मग ते परफॉर्म करतात म्हणजे त्यांना हौस आहे म्हणून नाही करत. जेव्हा डिप्लिशन असेल ऑक्सिजनचं तेव्हा ते काय परफॉर्म करतात? अनएरोबिक रेस्पिरेशन. बरोबर. मतलब एनारोबिक रेस्पिरेशन केव्हा परफॉर्म होतं? जेव्हा डिप्लिशन. डिप्लिशन म्हणजे कमी असणे. बोलू नका. डिप्लिशनचा अर्थ काय होतो? ऑक्सिजन जेव्हा कमी असेल तेव्हा काय परफॉर्म होतं बेटा? अनएरोबिक रेस्पिरेशन. आणि मग कधी होतं हे? जेव्हा सीड जर्मिनेट होतात. जर्मिनेट होतात म्हणजे सीड मधनं जेव्हा प्लांट उगवायला लागतं तेव्हा जर वॉटर इज सबमर्ज असेल, सगळीकडे पाणी भरलेलं असेल आणि जेव्हा सॉइलला ऑक्सिजन नाही मिळतंय म्हणून सीडला पण नाही मिळणार, तेव्हा ते पाण्याच्या खाली कुठलं रेस्पिरेशन परफॉर्म करताय? अनएरोबिक रेस्पिरेशन. म्हणजे भलेही कमी एनर्जी मिळते पण काहीतरी मिळते त्यांना हे व्हायला, जर्मिनेट व्हायला. येते का लक्षात? आणि नंतर म्हणतात की अवर मसल सेल दे ऑल्सो परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन व्हाईल परफॉर्मिंग एक्झरसाइज. आणि म्हणून आपल्याला होतं टायर्ड फील होतं कारण की कमी एनर्जी प्रोड्यूस होते आणि लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस होतं. तर ड्यू टू दॅट अक्युम्युलेशन ऑफ लॅक्टिक ऍसिड कधी कधी क्रॅम्प पण येतात. क्रॅम्पवाला शब्द तुमच्या ह्याच्यात नाही आहे पण आपल्या हातापायात जे क्रॅम्प येतात बरेचदा तर ते त्याच्यामुळे येतात, ड्यू टू लॅक्टिक ऍसिड अक्युम्युलेशन. तर असं जर आलं वी फील टायर्ड व्हेन वी एक्झरसाइज, त्याचा पण हाच मिनिंग लिहायचा आहे. हे दोन्ही पण प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. हायर प्लांट्स हा प्रश्न मला वाटतं यावर्षीच्या बोर्डात आला होता, हायर प्लांट्स आणि हावाला. ठीक आहे. हा गिव रिझन मधले हे प्रश्न 2 मार्काला. ठीक आहे. गिव रिझन म्हणजे क्वेश्चन नंबर 2 मधला हर्षित ए प्रश्न असतो, ए तो गिव रिझन असतो. त्याच्यात तुम्हाला 2 रिझन लिहायचे असतात आणि 3 दिलेले असतात मला वाटतं. आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये सगळे 10 मार्कांचे प्रश्न तुम्हाला लिहायचे असतात. 2x5 असतं ते, पण 2A वेगळा असतो आणि 2B वेगळा असतो. म्हणजे याचे ऑप्शन वेगळे, याचे ऑप्शन वेगळे. म्हणजे एनी 5 नसतं, तिथे तुम्हाला चूज करावं लागतं. ठीक आहे. अजून बेटा फायबर आर इसेन्शियल, याच्यात खूप गिव रिझन आहे. फायबर आर इसेन्शियल न्यूट्रिएंट. बरोबर बरोबर. Fiber cannot be digested, but they are helpful for the digestion of other food substances and also digestion of the undigested food. That's why fiber are essential nutrient. ठीक है. फाइबर से डायरेक्टली हमें कुछ नहीं मिलता है. ठीक आहे. हा अजून एक प्रश्न बेटा, कार्बोहायड्रेट मधनं किती एनर्जी मिळते, प्रोटीन मधनं किती मिळते आणि फॅट्स मधनं किती मिळते? मी जे प्रत्येक बोलते तुम्ही कोणीच नोट डाऊन करत नाही हा काही. मी रिस्पॉन्सिबल नाही त्याला नंतर. हा 9 किलो कॅलरी, बाकीचे 4 बरोबर. कार्ब्स मधनं 9 किलो कॅलरी बरोबर आहे ना. फॅट्स मधनं पण 4, प्रोटीन मधनं पण 4. उलट झालंय का? कार्बोहायड्रेट्स आणि फॅटला नाही. नाही चेक करा बरं एकदा. बघून बघून सांगतेस का? नाही टेक्स्टबुक मध्ये बघ. हा म्हणजे फॅट्स मध्ये. वॉटर लिपिड्स असेल तर काय येईल बेटा? वॉटर लिपिड्स. लिपिड्स आर ऑल्सो नोन एज फैट, बट व्हाट आर लिपिड्स? लिपिड्स आर फैट. लिपिड्स होते हैं, दे आर फैटी एसिड. क्या होते हैं? फैटी एसिड. और मैंने आपको फंक्शन पूछे थे बेटा, कोई बता सकता है मुझे व्हाट आर द फंक्शंस ऑफ फैटी एसिड और फैट्स? हां, सगळ्यांनी आपलं पुस्तक घ्या. पेज नंबर सांगते मी कारण हा प्रश्न असा वेगळा काढलेला नाही आहे, ते अंडरलाईन करा. पेज नंबर 16, पेज नंबर 16 काढा सगळ्यांनी. तिथे लिहून ठेवायचं व्हॉट आर द युजेस ऑफ फॅटी ऍसिड. मी लाईन नंबर सांगते तुम्हाला. मॉलिक्युल्स कुठे आहे रे? द मॉलिक्यूल कॉल्ड फॉस्फोलिपिड विच आर इसेन्शियल. हां, EX पासून दिसलं का तुम्हाला? द मॉलिक्युल्स कॉल्ड एज फॉस्फोलिपिड दिसलं का? हां, विच आर इसेन्शियल फॉर प्रोड्युसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन दिसलं. हे पहिलं फंक्शन वाचा. दिसतंय का पार्थ? दिसलं? पुढचं वाच कर इथनं. येस, हॉर्मोन्स प्रोड्यूस करते टेस्टोस्टेरॉन,
एस्ट्रोजिन, प्रोजेस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन आणि तिसरं 3 फंक्शन वेगळे लिहायचे, निबंध लिहायचा नाही. 3 फंक्शन वेगळे लिहायचे. व्हॉट आर फॅटी ऍसिड? हो. पहिला प्रश्न व्हॉट आर फॅटी ऍसिड अँड व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ फॅटी ऍसिड. तसा हां येस. नाही तो फंक्शन नाही आहे बेटा. फंक्शन काय आहे याचा? तुम्हाला माहिती आहे न्यूरॉन असतं आपल्या ब्रेन आणि याच्यामध्ये स्पायनल कॉर्डमध्ये, तर त्याच्यात एक ॲक्झॉनचा शीत कवरिंग अराउंड ॲक्झॉन, ठीक आहे, मायलिन शीत. तर हे पॉइंट्स वेगवेगळे लिहायचे आहेत, ठीक आहे. हे फंक्शनच आहेत. डेफिनेशन आहे ना, डेफिनेशन पण तिथंच आहे, असू दे. हे बघा, द सबस्टन्सेस फॉर्म बाय, व्हेरी फर्स्ट लाईन इज द डेफिनेशन ऑफ फॅटी ऍसिड. लिपिड म्हणजे फॅटी ऍसिड. द सबस्टन्सेस फॉर्म बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ऍसिड्स अँड अल्कोहोल आर कॉल्ड एज लिपिड्स. ह्याला तुम्हाला 1 मार्क मिळतो आणि राहिलेले त्या फंक्शनला मिळतात, ठीक आहे. तर 3 मार्क असेल तर 1 मार्क डेफिनेशनला, आणि तुम्ही जे फंक्शन लिहायचं 2 लिहिले तर 2, असा 3+2 हा 5 मार्कच्या प्रश्नामध्ये पण जाऊ शकतो. 40. तुम्ही हेच सगळे प्रश्न करा, दुसरं तुम्हाला काही दिसणार नाही त्याच्यामध्ये, ठीक आहे. मग त्याचीच रिव्हिजन करतोय. कारण का बोलतेय मी हे सगळं? कारण महत्वाचं जर तुमचं झालं तर परत आता दिवाळीच्या सुरुवातीला परीक्षा होतील, तर त्याच्यामध्ये पण तुमचं ते होऊन जाईल व्यवस्थित. हां हां, प्रोटीन्स नाही बेटा, विटामिन्स. नेक्स्ट क्वेश्चन नोट डाउन करा. व्हॉट आर विटामिन्स? हा पण 3 मार्कांचा प्रश्न आहे बेटा. व्हॉट आर विटामिन्स? पेज नंबर 17 विराज. व्हॉट आर विटामिन्स? तुम्ही काय करा, ॲटलिस्ट पेन्सिलने तिथे नोट डाऊन करा, आणि ते म्हणजे तुमचं लक्षात येईल पुस्तक वाचताना की काय प्रश्न आहे तो, है ना. बरोबर, ठीक आहे. हां, 6 टाइप ऑफ विटामिन्स आर देअर, ABCDEK. त्याच्यातले बी आणि सी काय आहे बेटा? वॉटर सॉल्युबल, आणि बाकीचे फॅट सॉल्युबल. हे ऑड वन आउट करायला येतं, ट्रू और फॉल्स मध्ये येतं, मोठ्या क्वेश्चन साठी पण येतं. बोलू नका. मला एक सांगा आता, FADH2 तिथे नोट डाऊन करा प्रश्न. FADH नाही, तुम्ही काय करा बेटा, त्याला काढा बाहेर. FADH2 साठी कुठलं आणि NADH2 साठी कुठलं, लाईन मध्ये आहे ते. काय झालंय पार्थ? FADH2 लिहा, FADH2, आणि याचे फुल फॉर्म पण करून ठेवा. NADH2. FADH2 साठी कुठला आहे बेटा? B2. विटॅमिन कोणता आहे? B2. आणि हा B5. पण हे वर खाली नका करू. वरती काय लिहिलंय आपण? FADH2. इथं FA आलं पाहिजे, नाही तर FA लिहिलं होतं का NA लिहिलं होतं असं नको व्हायला. आणि दुसरा आहे NADH2. व्हॉट इज द फुल फॉर्म FADH2 चा? येस, फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, आणि याचं निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, ठीक आहे. विटॅमिन वर प्रश्न येऊ शकतो. आता तुम्ही याच्यातले सगळे महत्वाचे गिव रिझन काढले. ऑक्सिजन इज नेसेसरी, त्याच्यानंतर व्हाय फायबरवाला काढला, त्याच्यानंतर फॅटी ऍसिडवाला काढला, त्याच्यानंतर विटॅमिनवाला प्रश्न काढलाय. येस, हायर प्लांट ॲनिमलवाला काढलाय. हां, इसेन्शियल न्यूट्रिएंट. वॉटर इज इसेन्शियल मध्ये तुम्ही ते लिहू शकता ना. अवर बॉडी इज मेड अप ऑफ 72 किती रे, 65 to 70. त्याच्यानंतर प्लाझ्मामध्ये 90% वॉटर असतं, आणि आपण आपल्याला थोडंसं पाणी पिलं नाही की आपल्याला टायर्ड फील होतं. तर त्याच्यामुळे येस, सगळं ना व्यवस्थित जर वाचलं तर लक्षात येईल बेटा. अजून एक प्रश्न लिहून ठेवा तिथे. व्हाय सेल डिव्हिजन इज द, व्हाय म्हणजे गिव्ह रिझन मध्ये पण येऊ शकतं. Cell division is the important process, yes, of living organism. Cell division is the important process of living organism. हा 2 गिव्ह रिझन किंवा व्हाय पण असू शकतो. मला आता याच्यात काय लिहायचंय तुम्ही माहितीये का? इकडे लक्ष द्या. 2 पॉइंट लिहून घ्या बेटा, एका खाली एक.
एक तर होतं न्यू ऑर्गॅनिझम प्रोड्यूस होऊ शकतो, लिहा खाली लिहा, एक लिहा. हा, न्यू ऑर्गॅनिझम प्रोड्यूस 17 पानावरतीच बघ बेटा, सेकंड पॅराग्राफ वगैरे. न्यू ऑर्गॅनिझम प्रोड्यूस फ्रॉम एक्झिस्टिंग वन. शिवांजली लिहा, न्यू ऑर्गॅनिझम प्रोड्यूस फ्रॉम एक्झिस्टिंग वन. दिसलं मधुरा? त्याच्यानंतर दुसरं लिहा, ऑर्गॅनिझम ग्रोज अप. असं कधी पण ना पॉइंट्स मध्ये लिहायची सवय लावा आता, बोर्डात जसं आपण प्रश्न लिहिणार आहे. हा, ऑर्गॅनिझम ग्रोज अप. आणि थर्ड वन लिहा, इमॅशिएटेड बॉडी. मी मिनिंग सांगते याचा, हेच लिहायचं आणि याच्यामुळे ना आपलं इम्प्रेशन चांगलं होतं. इमॅशिएटेड बॉडी कॅन बी रिस्टोर्ड किंवा रिकवर्ड. रिस्टोर्ड म्हणजे रिकवर्ड. हो, आता इमॅशिएटेड म्हणजे काय, जेव्हा आपण हा खूप आजारी पडल्यावरती आपली बॉडी जी होते ना त्याला म्हणतात इमिशिएटेड बॉडी. तर ती बॉडी रिस्टोर होणे, इमिशिएटेड शब्दाला तर लक्षात ठेवा. असे तुम्ही व्यवस्थित आन्सर लिहिले तर कशाला आणि कोण कुठे मार्क्स कापणार आहे तुमचे, व्यवस्थित जर पॉइंट वाईज लिहिलेत तर. त्याच्यानंतर बेटा मी परत एकदा सांगते, मिओसिस मध्ये तुम्ही जेनेटिक रिकॉम्बिनेशन कुठे होतं, तो जो होतो ना क्रॉसिंग ओव्हर ऑफ दॅट सिस्टर क्रोमॅट, नॉन सिस्टर क्रोमॅटिड मध्ये, पॅकेटिन मध्ये, ठीक आहे, त्याला क्रॉसिंग ओव्हर असं म्हणतात. ओके, किंवा कायझमा म्हणलो होतो आपण, पॅकेटिन. त्याच्यानंतर मेटाफेज, कुठला फेज आहे, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टीलोफेज. बोलू नका शार्वी, काय झालं? एक गोष्ट लक्षात घ्या बेटा, तुम्ही जर तुमचं पुस्तक व्यवस्थित बघितलं, त्या दिवशी मी पेपरमध्ये ही डायग्राम टाकली होती, हा, तर त्याच्यामध्ये ना बेटा जे क्रोमोझोम सेपरेट झाले ते कोण आहेत माहिती आहे का, ते क्रोमॅटिड्स आहेत. ते कोण आहेत, क्रोमॅटिड्स. आणि जे वरती ही वाली तिसरी डायग्राम, ही किंवा ही कोणती पण, ॲनाफेज दिसते का सगळ्यांना? कोणतंही ॲनाफेज बघा तुम्ही. ओके, कुठलंही ॲनाफेज बघा, असं जे ताणलेलं दिसतंय ना सेपरेट झाले, तर सेपरेट काय होतात, सिस्टर क्रोमॅटिड. आणि स्पिंडल फायबर म्हणजे ते धागे आहेत, पण वरती जर असेल लेबलिंग तर ते काय आहे बेटा, तो आहे सेंट्रिओल. समजतंय का? वरतीच्या डॉट पासनं, इकडे लक्ष द्या रे, वरतीच्या डॉट पासनं असे हे जे निघालेले आहेत, हा कोण आहे, सेंट्रिओल. इथं जे सेपरेट होतात हे कोण आहे, क्रोमॅटिड. तर इथे तो ए होता आणि हा तो बी होता. तर ए म्हणजे सेंट्रिओल. आता तुम्ही काही जणांनी वेगवेगळं लिहिलंय, तर ती पिक्चर एवढं क्लिअर नव्हतं म्हणून, पण आता लक्ष द्या, लाईन स्पिंडल फायबर आहे. लाईन स्पिंडल फायबर आहे. हे जे असे बटरफ्लाय सारखी इथे दाखवलं, हे क्रोमॅटिड सेपरेट होतात. आणि हे जो स्पिंडल फायबर जो प्रोड्यूस करतोय तो कोण आहे बेटा, सेंट्रिओल. म्हणजे आयडेंटिफाय मध्ये जर आलं तर ती कोणती फेज असते की वेगवेगळे झालेले दिसत आहे, धागे दिसतात आहे खूप, तर ती कुठली, ॲनाफेज. त्याच्या पहिलेची फेज विचारली तर कोणती आहे, मेटाफेज. त्याच्या नंतरची फेज विचारली तर कुठली आहे, टीलो. ॲनाफेज हीच ॲनाफेज, टीलोफेज. आलं लक्षात? न्यूक्लिअर मेम्ब्रेन कुठे डिसअपियर व्हायला सुरुवात होते, मेटाफेज. कुठे कम्प्लिटली डिसअपियर होतं, पहिल्या फेज मध्ये सुरू होतं. कम्प्लिटली डिसअपियर कुठे होतं, मेटाफेज. स्पिंडल फायबर कुठे प्रोड्यूस होतात, ॲनाफेज. जेव्हा क्रोमॅटिड इक्वेटोरला कुठे कधी जातात, ॲनाफेज. आलं लक्षात? ते असे तुम्ही महत्वाचे पॉइंट जर लक्षात ठेवले तर यू कॅन राईट अबाउट मायटोसिस ऑल्सो. आपण काय करतो त्याला कॉम्प्लिकेट नको ते मायटोसिस मिओसिस कठीण आहे, तर ते कठीणच राहतं नाही. मिओसिसचं तुम्हाला लिहायचं नाहीच आहे. मिओसिसचं काय लिहायचं आहे, मिओसिसची प्रोसेस जर आली ना बेटा तर त्याला नेहमी तुम्हाला ऑर भेटतो 5व्या प्रश्नामध्ये आली तर ती, ठीक आहे. तर पण खूप रेअरली मिओसिसचा प्रश्न तुम्ही जर खूप पेपर कठीण सेट करायचा असेल तरच तो 5व्यात कंपल्सरी प्रश्न असतात, तिथे तुम्हाला 2 मिळतात, हा किंवा तो. 5 मार्कांना असतं तर डिटेलमध्ये लिहावं लागतं. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मायटोसिस जर तुम्हाला लिहिता येत असेल ना तर तुम्हाला मिओसिस लिहिता येतं. प्रोफेज 1 दिलं पण त्यांनी तेवढंच आहे. क्रॉसिंग ओव्हर लक्षात ठेवायचं. काय झालंय,
पहिले आणि काय होतं बेटा, आपलं कॅरिओकायनासिस पहिलं होतं आणि दुसरं काय होतं, सायटोकायनासिस. ठीक आहे. त्याच्यानंतर ही डायग्राम लक्षात ठेवा. आर्म्स कोणते, पी आर्म, क्यू आर्म, मधला जो असतो तो सेंट्रिओल असतो. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर हा अजून हे राहिलं ना बेटा, जे प्रोटीन्स आहेत की नाही ह्याच्यावरती प्रश्न येणार. हे मियोसिस हे ठीक आहे. हे फिल इन द ब्लँक येतात बेटा, मॅच द कॉलम येतं, अॅनालॉजी मध्ये येतं. ठीक आहे. हां, हे करून ठेवा. आणि अजून एक याच्यात प्रश्न राहिला, हाऊ अवर बॉडी गेट्स एनर्जी ड्युरिंग स्टार्वेशन. म्हणजे हंगरच्या वेळी आपली बॉडी कशी एनर्जी मिळवते. येस एनीवन? इथे या 14 पेज नंबर वरती सगळं सांगते तुम्हाला, तेवढं करा फक्त. स्टार्वेशन किंवा हंगर मध्ये इथे प्रश्न नोट डाऊन करून ठेव. विहंग पेज नंबर 14 शेवटच्या पॅराग्राफच्या वरती. बरोबर. हाऊ इज अवर बॉडी ऑप्टेन एनर्जी इन स्टार्वेशन किंवा हंगर. स्टार्वेशन किंवा हंगर हे पाठच करून ठेवा सगळ्या पेपरसाठी, म्हणजे तुमच्या फेब्रुवारी मार्चच्या पेपरसाठी पण हे. ठीक आहे. हे कोणाकोणाचं पाठ आहे रे हे फ्लोचार्ट्स? फ्लोचार्ट्स दोन्ही पण करा. फिल इन द ब्लँक याचे पण येतात. नाही येत रे एक्सप्लेन करा. हा का? हा काही नाही. ग्लायकोलिसिसची म्हणजे मधली जी आहे ही तर आपली ती सायकलच आहे. ही ग्लायकोलिसिस आहे, TCA सायकल आहे. आणि हे तसंच सांगायचं की स्टार्वेशन आणि हंगर मध्ये प्रोटीन तुटतात. हे बघ 14 पेज नंबर वरती शेवटचा पॅराग्राफ. हर्षित, हे जर एक्सप्लेन करायला आलं ना तर तुम्ही काय सांगू शकता की लिपिड होतात, तुटतात. मी जा नाही सांगितलंय कोणाला, पॅक नाही करायचंय कोणी. लिपिड फॅटी ऍसिड मध्ये, प्रोटीन अमायनो ऍसिड मध्ये, आणि परत ते कशामध्ये हे होतात, ऍसिटाइल कोए मध्ये. एरवी जेव्हा आपण खातच असतो, म्हणजे स्टार्वेशन नसतं, हंगर नसतं, तेव्हा कार्बोहायड्रेट मधनच एनर्जी मिळत असते. पॅकिंग करू नका. एक 5 मिनिटं थांबा, काही फरक पडत नाही. सर बसवतात, अर्धा तास बसताना गप बसायचं. लेसन नंबर 3 मधले फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन नोट डाऊन करून ठेवायचे पेपर मध्ये असतील. चलो. हा काय म्हणतो हर्षी? काय म्हणला रे? चलो डिफरेंशिएट बिटवीन, पेपर नोट डाउन करा क्वेश्चन. शर्विल, डिफरेंशिएट बिटवीन सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. दुसरा हा तो चालेल चालेल. मायटॉसिस नाही, इथं कुठं मायटॉसिस आलं रे? हा त्याच्यामध्ये आहे मागच्या याच्यात. करून ठेवा. त्याच्यानंतर हा प्रश्न असणार आहे मोठा प्रश्न. फ्लावर इज स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. याची डायग्राम पण करून ठेवा फ्लावरची. फ्लावर इज स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. याच्यामध्ये डायग्राम काढायची या प्रश्नामध्येच. त्याच्यानंतर त्या दिवशी तुमच्याकडे मोस्ट ऑफ स्टुडंट प्रेझेंट होते, मी ते प्रश्न लिहून दिले होते तुम्हाला फर्टिलायझेशन त्याच्यानंतर. ठीक आहे. 2च मिनिट. त्याच्यानंतर बेटा ओव्ह्यूल कशात डेव्हलप होतात? सीड्स मध्ये. आणि ओव्हरी कशात डेव्हलप होते? फ्रुट्स मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर हे लक्षात घ्यायचं इकडे की
स्टेम सेल्सचं झालं. ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये बेटा की आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये जे काही पार्ट्स आहे ना त्यांचे फंक्शनिंग काय आहे, म्हणजे युटेरसचं फंक्शन काय आहे, ओव्हरीचं फंक्शन काय, फॅलोपियन ट्यूबचं फंक्शन काय आहे, टेस्टिसचं फंक्शन काय आहे. ठीक आहे. हे हो, फ्लावर मध्ये ते लिहायचे. ठीक आहे. मी तुम्हाला सगळे प्रश्न लिहून दिलेले आहेत. आणि इम्प्लांटेशन कुठे होतं? इम्प्लांटेशन कुठे होतं? येस हर्षित देशमुख, एम्ब्रियो का इम्प्लांटेशन कहाँ पे होता है? हाँ, कुठे होतं? यूटेरस. पण कुठे होतं? एंडोमेट्रियम, वॉल ऑफ यूटेरस. एंड फर्टिलाइजेशन किस में होता है बेटा? ओविडक्ट. ठीक है, तो ये आपको लिखना होता है. मेन्स्ट्रुअल सायकलचं मी तुम्हाला हे दिलेलं आहे बेटा. ते याच्यावरती प्रश्न असेल, IVF, सरोगसी आणि स्पर्म बँकवर क्वेश्चन असेल. प्रश्न असा इन द सेन्स त्याच्यामध्ये हे येऊ शकतो, पॅराग्राफ मी त्या दिवशी डिस्कस केला होता तो येऊ शकतो. हां, त्याच्यानंतर ही डायग्राम काढायला नसते, पण डायग्राम वरती प्रश्न बेस असू शकतात. ठीक आहे. मी काही प्रश्न घेतले, फायनल पेपर अजून आता हा की तो असं व्हायचंय माझं. त्याच्यानंतर ट्विन्स मध्ये बेटा मोनो झायगॉटिक आणि डायझायगॉटिक मधला डिफरन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये बॅक्टेरियल डिसीज कोणते आहे, त्यांचे सिम्पटम्स काय आहे. ठीक आहे. सिफिलिस आणि गोनोरिया, आता यांचे स्पेलिंग आपल्याला बघून ठेवायला लागेल. तर एवढं काय हो काय व्हॉट आर द काय म्हणलं तर मी, diseases caused by bacteria. What are the sexual diseases caused by bacteria? HIV एड्स लिहू नका, तो बॅक्टेरियल डिसीज नाही आहे, तो व्हायरल डिसीज आहे. तुमच्या पुस्तकामध्ये व्हायरल बद्दल लिहिलेलं नाही आहे, बॅक्टेरियल आहे. ठीक आहे. तर खाली ऑप्शन्स मध्ये HIV एड्स वगैरे असं लिहिलेलं असू शकतं, तर ते नाही लिहायचं. नाही नाही, त्याचे सिम्पटम पाठीमागे आहे बेटा, सिफिलिस आणि गोनोरियाचे पाठीमागे. आणि हा अजून एक याच्यात लास्ट क्वेश्चन राहिला, सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग, हे काढायला येतं बेटा हे. ठीक आहे. हाऊ येस सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग इज डिटरमाइंड, गिव रिझनला. तर हाऊ म्हणलं की हे काढून दाखवायला लागतं विहंग. ठीक आहे. कठीण नाही आहे, काढून बघा व्यवस्थित. ठीक आहे. सगळ्यांनी पेपर द्यायचा आहे. आणि ज्यांना अजून काही डाऊट्स असेल आणि सोशल हेल्थ आणि चौथा तुम्ही बोलला, तर तुम्हाला यू हॅव टू स्टे सम एक्स्ट्रा टाइम ॲट संडे, आता नाही. ठीक आहे. आणि मी 5वा लेसन आता पुढच्या याच्यापासून सुरू करेल, मंडे. एक्झाम कधी आहे बेटा? 20 काय आता ऑगस्ट 40 मार्क्स का?